पुढे काय करायचं काहीच नाही माहिती. आपल्याला फोटो चांगले काढता येतात, ते पण कसं की समोरचा सांगतो त्यावेळी माहिती वाटायचं की आपले फोटो चांगले. दरवेळी मला तेच तेच करायला नाही आवडत. तर प्रत्येक लग्नात पण मी काहीतरी वेगळं अँगल, काहीतरी वेगळे पोजेस, काहीतरी नवीन असं करतो. कारण की मी स्वतःच बघितलंय 4 वेळा लग्नात जर मी सेम पोज मारल्यानंतर मलाच कुठेतरी वाटते अरे मी तेच 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 केलं. एक दिवशी काय झालं की कॉलेजमध्ये आता कोणीतरी कॅमेरा लावला, ह्याला पण माहिती नाही अरे लावलं काय नाही. आणि आमच्याकडे मग कॅमेरा असा मग होता तो हे गेला असं असं झालं. माझं कसं असायचं की मला चांगला शॉट पाहिजे म्हणजे पाहिजे, तो शॉट मला पाहिजे. मग मी कोणाच्या पायाखालून घुसतोय किंवा कोणाला बाजूला करतोय त्याचं मला काही भान नसतं. त्याप्रमाणे मग तुम्ही ठरवा की आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे की आपल्याला स्वस्त पाहिजे. तो विचार केला की हा प्रॉब्लेम एकदाच सॉल्व्ह होऊन जावे डिझाईन बस. हे मी खूप त्यामध्ये घाबरलेलो त्यामुळे ते तसं टॉर्चर आलं समजून. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत मयूर बाईलकर यांना. ते एक उत्तम फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहेत. त्याचप्रमाणे ते कॅज्युअल मांडवणी या युट्यूब चॅनलचे फाउंडर आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मयूर. नमस्कार. तुझ्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. तर तुझी ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची जर्नी कशी सुरू झाली? जर्नी म्हणायचं बघितलं तर ऍक्च्युली पहिल्यापासून खूप आवड होती, ॲज अ हॉबी म्हणून होतो. आणि म्हणजे ज्यावेळी कॅमेरा नसताना मी असं म्हणजे टीव्हीवर नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी वगैरे तिथे मी असे बघायचे होते त्यांचे शॉर्ट्स वगैरे असतात. मग ते कुठेतरी असं वाटायचं की आपल्याला पण एक असे शॉर्ट्स घेता आले पाहिजे. आपल्याकडे कॅमेरा असतं तर आपण असं केलं असतं तसं केलं असतं. तर ते असं म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीला कॅमेरा नव्हता, पण ते असं बघितलं की असं वाटायचं की आपल्याकडे कॅमेरा असतं तर करता आलं असतं. असं ते डोक्यात होतं कुठे पुढे मागे वगैरे. नंतर मग हळूहळू असा छोटा कॅमेरा घेतला टाइमपास. मग असंच छोटे मोठे किडे फुगे वगैरे त्यांचे फोटोज काढायचो, अपलोड करायचो. बऱ्याच जणांना वाटायचं की माझ्याकडे मोठी लेन्स, मोठा कॅमेरा आहे, पण मी त्यामध्ये असं म्हणतात ना की एकदम टेक्निकली ते साध्या कॅमेऱ्यामध्ये पण बऱ्यापैकी काढायचो. पण असं कधी त्यामध्ये करिअर करेन वगैरे असं कधी डोक्यात आलं पण नाही की बाबा आपल्याला जाऊन ह्यातून पैसे कमवायचे. हॉबी म्हणून चाललेलं वगैरे. नंतर हळूहळू मग पाहुण्यांच्या लग्नांमध्ये जायचो, तिकडे असे फोटो काढायचो जसे की आपलीच ऑर्डर आहे. आणि ऑलरेडी तिथे फोटोग्राफर्स असायचे, पण माझे पाहुणे वगैरे माझी वाट बघायचे की अरे तू ये हा लग्नाला ये, तू आलास की फोटो छान काढतो. मग असं ते नॉर्मली सुरू असायचं. पण करिअरचा कधी असं विचार नाही केला. सगळे सांगायचे की तुझ्याकडे चांगली स्किल्स आहेत, आर्ट आहे, तू ह्यात करिअर कर. पण अशी कधी डेअरिंग नाही झाली की यामध्ये पुढे जाण्याची वगैरे. पुढे काय करायचं काहीच नाही माहिती. आपल्याला फोटो चांगले काढता येतात, ते पण कसं की समोरचा सांगतो त्यावेळी माहिती वाटायचं की हा आपले फोटो चांगले आहेत. आणि असं सुरू होतं. नंतर कालांतराने लग्न वगैरे झालं. असं एक दिवस मला म्हणजे सासूकडून गिफ्ट म्हणून कॅमेरा मिळाला, चांगला मोठा DSLR कॅमेरा. तेव्हा मग असं वाटलं की आता एवढा मोठा कॅमेरा मिळाला तर काहीतरी केलं पाहिजे. लोकांना मिळत नाही, लोक सटून काहीतरी कमवून घेतात. 6-7 महिने म्हणजे मी आपला कॅमेरा घेऊन टाइमपास फोटोशूट चालूच होतं. बोललो ना काहीतरी केलं पाहिजे, आता एवढा चांगला कॅमेरा मिळाला. तर मग तसंच परत एक रिलेटिव्हचं लग्न साखरपुडा, तिकडे गेलेलो, फोटो काढत होतो. तर तिकडे ना एक फोटोग्राफर आलेला असं. तर बराच वेळ त्यांनी बघितले फोटोज वगैरे. मला बोलला की दे बघू काय काढलंय. आणि माझा कॅमेरा घेतला आणि त्यांना ते फोटोज प्रेझेंट आवडले. तर बोलला की तुझ्याकडे चांगली स्किल आहे वगैरे, माझ्यासाठी काम करशील का. तर ती मला ना एक पहिली ऑपॉर्च्युनिटी आली. आणि मी म्हणजे एकदम भारावून गेलेलो, म्हणजे असं कधी कोणी विचारलं नव्हतं. मी बोललो हो करेन. त्यांचा वगैरे काय विचार नव्हता केला. कसं असते की फोटोग्राफी लाईन घरून पण सपोर्ट पाहिजे असतो. आणि पॅरेंट्स किंवा जे आपले एल्डर्स असतात त्यांचं कसं असते की ह्या लाईन मध्ये तो सक्सेस होईल की नाही, मग ते आधीच पासून बोलतात की बाबा तू ह्या वानगडीत पडू नको, आपलं काम नाही. पुढे मागे कसं की तू हेच धरून बसशील, तुला सक्सेस नाही मिळाला. तर पहिल्यापासून असं होतं की तू हॉबी म्हणून ठीक आहे, आवड म्हणून काढ, पण आपल्याला हे ऍज अ करिअर नको आहे असं होतं. मी घरी काय सांगितलं नाही. आणि मग झालं, मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी मला तो बोललेला की तू ह्या डेटला ये. आणि नंतर मी घरी सांगितलं की असं असं मला एका फोटोग्राफरने बोललो नाही की उद्या चाललंय. तर बोलायला लागले तुझा डोकं वेगळं फिरलाय का, कोण कुठला फोटोग्राफर तुला कॅमेरा घेऊन बोलवतो तिकडे, लगेच चाललास.
तुला माहितीये का कोण आहे काय, तुझ्या दोन कानाखाली वाजत ते कॅमेरा घेऊन गेला, तुला काय कळणार आहे. मी बोललो नाही मला माहिती नाही, मला मनापासून वाटतंय जावंसं, एक संधी आली मी चाललो. थोडी घरात मजबूत झाली आणि बोलले ठीक आहे बघ तुझं काय ते तुझं. आणि मग मी गेलो तिकडे. मला 9 वाजता बोलवलेला गोरेगावला. मी टिटवाळावरून गोरेगावला बरोबर 15 मिनिटं आधी पोहोचलो. तर तो इम्प्रेस झाला होतो, तू म्हणजे बिफोर टाइम आलास. मग तिथेच ते म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडलं. आणि मी पहिलंच माझं ते प्रोजेक्ट मला मिळाले. मी विचारलं काय करायचं, तुला जे आवडते ते तू काढ. मी पण अनएक्सपेक्टेड होतो, म्हणजे आपल्याला कोणीतरी कामासाठी ठेवलं आणि तो बोलतो तुला जे आवडते ते कर. मी पण काढायला स्टार्ट केलं. अधूनमधून येऊन तो बघायचा, फोटोज चेक करायला. ऍक्च्युली ती लग्नाची ऑर्डर होती आणि मग त्याला ते काम वगैरे आवडलं, छान झालं. मला बोलला की हे जे तू काढतोस त्याला ते कॅन्डिड बोलतात. त्यावेळी मला माहित पडलं की मी जे नॅचरल काढतो ते कॅन्डिड आहे. नंतर मग इव्हनिंगला मग त्यांनी त्याच्या असिस्टंटला सांगितलं की ह्याचा डेटा वगैरे कॉपी करून घे आणि याला पेमेंट कर. त्या दिवशी मला पहिल्यांदा 2,500 रुपये मिळाले. ते जेव्हा मी घरी दाखवलं तेव्हा मग घरच्यांना वाटलं हा बाबा काहीतरी आहे, म्हणजे अर्निंग सोर्स वगैरे. मग नंतर मग पप्पानी वगैरे सपोर्ट केला. आणि कसं आहे की ह्या फील्ड मध्ये ना घरून सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. कारण की पहिली गोष्ट ही आर्ट फील्ड आहे. फोटोग्राफी मध्ये बघितलं तर खूप खर्च आहे. असं नाही की तुम्ही एक कॅमेरा घेतला, नुसतं DSLR घेतला आणि तुम्ही बाहेर पडले, तुम्हाला काम मिळते वगैरे असं नाही. स्किल्स आहे, तुमचे एक्सपिरियन्स आहे आणि जितके तुम्ही इन्व्हेस्ट कराल, नवीन गॅजेट्स घ्याल, जेवढे महाग तेवढी तुमची क्वालिटी वाढत जाते. तर मग तो तसा प्रवास सुरू झाला आणि मग नंतर मग हळूहळू मग मला कामं मिळत गेली. आणि स्टार्टिंगला पप्पांनी खूप सपोर्ट केलेला, म्हणजे लेन्सेस घ्या, लाईट्स घ्या. कारण की त्यांना माहिती पडलं, एक कॉन्फिडन्स आला की हा काहीतरी करेल, म्हणजे असं. मग हळूहळू मग ग्रो झालं. तू फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी काही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं का, की करत करत शिकत गेला? ऍक्च्युली आधी मी काही ट्रेनिंग घेतलं नव्हतं. म्हणजे आम्ही कसं की स्वतःच शिकत गेलो, मी आणि माझा भाऊ अजिंक्य. मग तो काही नाही काय असं शिकायचा, मग ते मला ट्रिक सांगायचा की हे असं नाही, असं आहे, तसं आहे. आणि मग अमुक एक वर्ष 1.5 वर्ष आम्ही मग कामं घ्यायला लागलेलो, ऑर्डर्स घ्यायचो आणि लोकांना ती आवडायची. म्हणजे असं कुठलंही काम असं फेल गेलं नाही किंवा असं कुठून निगेटिव्हिटी नाही आली की तुमचं काम खराब आहे वगैरे, असं काहीच नाही. पण कुठेतरी असं आम्हाला स्वतःला वाटलं की आमचं काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय असं. तर मग एक मावस भाऊ होता, तर त्यांनी सांगितलं की मी असं एक इन्स्टिट्यूट जॉईन करतोय. MDPS म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे दादर. तर तिथे मोस्टली वेडिंग फोटोग्राफीसाठी एक हे आहे, ओपनिंग्स आहेत आणि लिमिटेड सीट्स आहेत. जर तुला इंटरेस्टेड असेल तर तू बघ ट्राय कर. तर मी म्हटलं ठीक आहे चला करूया. आपल्याला असं पण आता ठरवलंय की हा फील्ड मध्येच करिअर करायचं. मग मी ते जॉईन केलं. मग तिथे पण बरेचसे ट्रिक्स माहीत पडले, लाइटिंग वगैरे कसं असतात, काय लेन्सेस यूज करायचे, क्लायंट सोबत कसं बिहेव करायचं आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीज येण्यासाठी आपण काय करावं ना तिथे. म्हणजे एक आपला एक कॉन्फिडन्स पण वाढला आणि खूप सारे असे ट्रिक्स मिळाले तिथे. तो एक प्लस पॉईंट होता. मग तिथून पण हळूहळू ग्रो होत. मार्केटमध्ये तसं बघायला गेलं तर खूप सारे फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत. मग तुझं युनिकनेस काय आहे आणि तू ते मेंटेन ठेवण्यासाठी काय करतो? असं बघितलं तर आता फोटोग्राफर्स एवढे झालेत ना, एवढे म्हणजे काय होते की एक सर्वसाधारण मुलगा तो हल्ली सोशल मीडिया तर प्रत्येकाच्या हातात आहे. त्याला ते सगळे इमेजेस, व्हिडिओ सगळं दिसत असते आणि कुठेतरी मग प्रत्येकाला वाटते की आपल्याला पण फोटोग्राफी आपण पण केलं पाहिजे. तर मग घरी हट्ट करून किंवा मग काहीतरी 4 पैसे कमवून एकदा कॅमेरा घेतात आणि मार्केटला उतरलं की कसं असते की आता सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नसते कोणाला. आणि कसं आहे की मेन मोठं की अर्निंग पाहिजे, त्यासाठी मार्केटमध्ये उतरतात. आणि मी आता फोटोग्राफर झालोय तर मला ऑर्डर द्या. आता काय त्यांच्या सर्कल मधले असतात की त्याच्यावर विश्वास ठेवतात की आपल्या घरचा फोटोग्राफर. त्यामुळे एवढे फोटोग्राफर झालेत ना की प्रत्येक फॅमिलीमध्ये 1-2 जण तर आहेतच. त्यामध्ये काय होते की जे प्रोफेशनल्स आहेत, जे चांगली क्वालिटी देतात, त्यांचं कसं होते की ते स्वस्तात काम नाही करू शकत. पण नवीन फोटोग्राफर्स काय होतात की आपण नवीन उतरलोय, प्रॉफिट ना मिळो किंवा मिळो, पण आपला एक प्रोफाईल बनवण्यासाठी ना ते स्वस्तात पण करतात, काही फुकट पण करतात. हे जरा आम्हाला आहे ना ते थोडंसं, म्हणजे आम्हाला इन द सेन्स जे जुने फोटोग्राफर्स प्रोफेशनल्स आहेत त्यांना चांगली अमाऊंट मिळायची, म्हणजे अजून पण मिळते, मिळत नाही असं नाही. पण त्यांना ते कुठेतरी मग ते क्लायंटला समजवण्यात जातं की ते आता मार्केटमध्ये जे तुम्हाला स्वस्त मिळत आहे ते त्यांच्या मागे लागू नका, तुम्ही क्वालिटी बघा. ते थोडंसं एक
म्हणतात ना की आता एक थोडा तो एक स्ट्रगल आहे जुन्या फोटोग्राफरसाठी. बरं. पण ज्याची क्वालिटी चांगली आहे ना तर त्यांना कामं मिळतात. 4 कामं कमी मिळतील पण जी मिळतात ती एक जेन्युइन कामं मिळतात. म्हणजे काही क्लायंट्स आमचे असे आहेत की ते असे म्हणजे फिक्स झालेले आहेत की ह्यालाच ऑर्डर द्यायची. जसं फॅमिली डॉक्टर असतो किंवा फॅमिली आपला कपड्यावाला असतो, तर तसं एक काही क्लायंट्सचं ना आम्ही फॅमिली फोटोग्राफरच झालेलो आहे. अरे वा. म्हणजे ते जेन्युइनली बोलतात की ह्यापुढे सगळे कामं आम्ही तुम्हाला देऊ. जरी त्यांच्या घरात फोटोग्राफर असले तरी पण त्यांना कुठेतरी आमची सर्व्हिस आवडली, आमची क्वालिटी आवडली, तर ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं क्लायंटला एंटरटेन कराल ते तेवढं तुमचंच काम वाढत. आणि असं नाही की तुम्ही कॅमेरा घेतला म्हणजे तुम्ही फोटोग्राफर झाला, हा, कारण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी नाही म्हटलं तरी ती एक क्रिएटिव्ह फील्ड आहे. बरोबर बरोबर. त्यामध्ये तुमचे इनबिल्ट स्किल किती आहे हो. ते देखील जास्त महत्वाचं आहे. तर साधी गोष्ट बघा, मी फोटोग्राफीची सुरू केली तर त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता. पहिला कॅमेरा जो मी वापरलेला तो नोकियाचा 2 मेगापिक्सलचा कॅमेरा, मोबाईल कॅमेरा. ओके. त्याच्यातून मी सुरुवात केली. त्यात पण म्हणजे आम्ही एवढं म्हणजे जवळ जाऊन फोटोज काढायचो. म्हणजे आउटपुट एखाद्याला दाखवलं तर वाटायचं नाही की आता हे मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, पण ते कुठेतरी म्हणजे लोकांना वाटायचं की नाही याच्याकडे कॅमेरा आहे. म्हणजे लोक बोलायचे अरे तू काय फसवतो, हा मोबाईल कॅमेराचा क्वालिटी नाही. आणि प्लस पॉइंट असं आहे की आपला ग्रो कसा होतो की आपण जेवढे चांगले फोटोज काढून लोकांना दाखवतो ते लोक जेव्हा ते त्याची तारीफ करतात किंवा खूप छान आहे, खूप चांगलं करतोय, मग तिथून जे एक मोटिवेशन मिळते ना ते महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग नंतर ते मोटिवेशन आपल्याला पुढे ग्रो करायला हेल्प करते की आता आपण. आणि मला कसं होतं की पहिल्यापासून की आता हे जर मी एक चांगलं केलं तर ह्याच्या पुढे अजून चांगलं करायचं. तर हे माझं ना एक पहिल्यापासून एक आहे. म्हणजे अजून पण मी कसं आहे की दरवेळी मला ना तेच करायला नाही आवडत. तर प्रत्येक लग्नात पण मी काहीतरी वेगळं अँगल, काहीतरी वेगळे पोजेस किंवा काहीतरी नवीन असं करतो. कारण की मी स्वतःच बघितलंय 4 वेळा लग्नात जर मी सेम पोज मारले तर मलाच कुठेतरी वाटते अरे मी तेच गिरवतो. आणि हे मग माझ्या क्लायंट्सना पण आवडतं की मी काहीतरी नवीन करतो. तर ते खूप मोठं म्हणजे म्हणतात की प्लस पॉइंट आहे ग्रो होण्यासाठी. तर असं करत करत माझा 2 मेगापिक्सल होता. मग त्यानंतर मग मी हळूहळू एक सोनीचा घेतला. त्यावेळी थोडासा अपग्रेड केला 8 मेगापिक्सल वगैरे. मग कुठेतरी वाटलं नाही आता आपल्याकडे एक छोटासा तरी पॉकेट कॅमेरा पाहिजे. तर मग पप्पांना सांगितलं की मला कॅमेरा पाहिजे. मग त्यावेळी ना ते साधे कॅमेरे पण असे 15-16 हजार होते. आणि 15-16 हजार म्हणजे ती मोठी रक्कम असायची त्यावेळी. म्हणजे 2010 किंवा 2008 ची गोष्ट आहे. 2007 ला मी 2 मेगापिक्सल पासून स्टार्ट केलं. नंतर सोनी एरिक्सनचा एक 16 मेगापिक्सलचा जे इनबिल्ट लेन्स असते तर तो कॅमेरा घेतलेला, पॉकेट फ्रेंडली. पण तो काम एवढं भारी करायचा ना की त्यात मी अक्षरशः नेचर फोटोग्राफी, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आणि लग्नातले फोटोज वगैरे खूप काढलेले. आणि कसं होतं की त्यावेळी ऑर्कुट, फेसबुक ते होतं आणि मी टाकत जायचो फेसबुकला वगैरे टाकले फोटोज की तिथून कमेंट जायचे, खूप म्हणजे तारीफ व्हायची. म्हणजे जवळजवळ 98% तर प्लस पॉइंटच असायचे कमेंट्स मध्ये. आणि ज्यांना म्हणजे माहितीये की मी कुठेतरी चुकतोय तर मग ते मला पर्सनली सांगायचे की तू फोटो छान काढलाय पण तुझं इथे जरा चुकलंय, नेक्स्ट टाइम लक्षात घे. मग तिथून मला ना म्हणजे असं गुरु म्हणायला गेलं तर खूप गुरु मिळाले फोटोग्राफीमध्ये. मित्र झाले, पाहुणे झाले किंवा चांगले प्रोफेशनल झाले. मग त्यांच्याकडून थोडं शिकत मग त्यानंतर मग तो कॅमेरा मी आणि माझा भाऊ वापरायचा. मी वर्किंग असलो की कॅमेरा घरीच असायचा. भाऊ म्हणजे अजिंक्य, तो कॉलेजला वगैरे वापरायचा त्यांचे फंक्शन्स मध्ये. मग तो कॉलेजमध्ये पण त्याची एक छाप झालेली की हा भाई फोटोग्राफर चांगला आहे. आणि त्याचे मित्र पण त्याला सांगायचे की अरे तुझं तर सेट आहे असं, म्हणजे तुला काही टेन्शन नाही. तर ते असं सगळं चालू होतं. एक दिवशी काय झालं की कॉलेजमध्ये आता कोणीतरी कॅमेरा टाकला, ह्याला पण माहिती नाही अरे आपलं काय. आणि आमच्याकडे मग कॅमेरा 6-7 महिने मग होता तो हे गेला असं झालं. छाप बनतात, टोटली बनतात. ही गोष्ट माझ्या तिथे सासूला, माझ्या मेवण्याला वगैरे समजली की कॅमेरा घेतला. तर मग त्या लोकांनी असं काहीतरी गिफ्ट म्हणून काहीतरी असं द्यायचं ठरवलेलं असं. मग त्यातलं तर तो कॅमेरा मिळाला. मग परत ती पहिली स्टोरी सांगितली त्याची कंटिन्यू. अच्छा. आणि तू म्हणालास ना जसं आपण कशी क्वालिटी देतो किंवा काय क्रिएटिव्ह करतो ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी सोशल मीडियावरती पण एक चांगली पब्लिसिटी होती. म्हणजे जर आपण चांगलं आउटपुट देत असू ना तर लोकच पब्लिसिटी करतात आणि त्याने अजून जास्त क्लायंट मिळतो. बरोबर. जसं तुझ्या बाबतीत मी बघितले की फेसबुकवरती तुझे फोटोज वगैरे टाकतात वेडिंगचे वगैरे, त्याच्या खाली खूप छान कमेंट्स असतात आणि लोक स्पेशली रेफर करतात की याच्याकडून माझं कसं होतं की मी खूप फ्रेंडली आहे. आता जर समजा तुम्ही मला वेडिंग ऑर्डर दिली
तर ती बुक होईपर्यंत म्हणजे एक ते कॉस्टिंगचं प्रत्येक जणांचं असते की जर समजा मी तुम्हाला सांगतो की मी लग्नाचे 1.5 लाख देतोय किंवा 1.25 लाख देतोय, तर कुठेतरी प्रत्येक जण बार्गेन करतो नाही काहीतरी कमी करा, आणि ज्याला क्वालिटीची जाणीव आहे तो त्या म्हणतात ना त्या आकड्यात बसतो. मी अगदीच जे खूप कमी बजेटवाले आहेत वगैरे मग त्यांना मी म्हणजे कसं की मी त्यांना नाही देऊ शकत सर्व्हिस. येतात माझ्याकडे खूप इन्क्वायरीज येतात की ज्यांचं बजेट नसते पण त्यांना माझ्या क्वालिटीची रिस्पेक्ट आहे की सर तुमचे काम खूप चांगलं आहे पण आमचं तेवढं बजेट नाही. तर मग मी त्यांना सांगतो की सॉरी काय आहे की माझं टीम वर्क आहे, मी एकटा येऊन नाही करत तिथे. बाकीच्या गोष्टींचा पण खर्च आहे ना, lenses. सगळं सगळं आहे, कारण की माझं वेडिंग मध्ये ना किती म्हटलं ना की 3 फोटोग्राफर्स असतात. मी एकटा आलो ना तर होणार नाही. जर तुम्ही कमी पैसे देतात आणि तुम्हाला वाटलं की मयूर आलाय म्हणजे काय फोटोग्राफी चांगली होईल तर तसं नाही आहे, ते टीम वर्क आहे. तर जर समजा 1 लाख 1.25 लाख मध्ये डन झालं तर मग मी ना ऑर्डरच्या दिवशी ना मी हा विचार नाही करत की ह्याच्याकडून मी एवढे घेतले की कमी घेतले. मग ते मी 1 लाख वाल्याला पण तेवढेच क्वालिटी देतो, तेवढेच माझे स्ट्रगल्स असतात, आणि 1.5 लाख वाल्याला पण तेवढंच माझं आउटपुट वगैरे असते. मग ते मी एवढा वाहवत जातो क्लायंट मध्ये, अक्षरशः मी लग्नात जेवढे बसलेले आहेत ना म्हणजे पर्सनली जाऊन विचारतो की फोटो काढून घ्या, म्हणजे असं म्हणजे 25 असे फोटोग्राफर असतील ते प्रत्येकाला एंटरटेन करतात. आणि ही गोष्ट आहे ती लोकांना म्हणजे खूप पॉझिटिव्हली वाटते. मग ते लोक क्लायंटला सांगतात की तुम्ही फोटोग्राफर खूप छान ठेवलेला, त्यांनी पर्सनली येऊन विचारलं. शक्यतो कसं असते की फोटोच्या बाबतीत प्रत्येकाला फोटो पाहिजे असतो, आणि फोटोग्राफर नवीन असल्यामुळे ना त्यांना असं ऑकवर्ड वाटते जाऊन कसं विचारावं. क्वचित कोणतरी जाऊन विचारतो की माझे फोटोज काढावे, आपण जाऊन जेव्हा फोटो काढतो तेव्हा मग जे त्यांचे फोटोज येतात आणि प्लस क्वालिटी चांगली असल्यामुळे त्यांचा जो चेहरा ग्लो येतो तो मग, आणि ते कसं आहे की क्लायंट वाढवण्याचं जे प्लस पॉईंट पण आहे, ते एक छोटस सिक्रेट आहे. तर इन फ्युचर सगळ्यांनी ते युज करावं. तुम्ही कसं आहे की जेवढं समोरच्याला खुश ठेवा तेवढं तुमचं अर्निंग किंवा तुमचा ग्रो कन्फर्म आहे. तुझी ही प्रोसेस कशी असते, म्हणजे तुला एखाद्या वेडिंगची ऑर्डर मिळाली त्यामुळे त्यानंतर ते प्लॅनिंग पासून ते एक्झिक्युशन पर्यंत ते तू कसं करतो? आता कसं आहे की मी एवढी वेडिंग अटेंड केलं म्हणजे कमर्शियल, म्हणजे जिथून मी म्हणतात ना की अर्निंग वाले वेडिंग सोडता पण आहे ना, मी बरेच वेडिंग अटेंड केले. पाहुण्यांचे वेडिंग पण मी काउंट नाही करू शकत एवढे फ्री मध्ये. म्हणजे फ्री असं नाही, ती आवड म्हणून म्हणजे घुसून जायचो मी. लिटरली जो पेड केलेला फोटोग्राफर आहे ना त्याला मी सांगितलं जरा साईड लावा. मला 1-2 फोटोग्राफर बोललेले म्हणजे अरे भाई मला पैसे दिलेत त्यांनी, 2 फोटो जास्त माझेही होते असं बोललेले आहे. तुझं मध्ये मध्ये काय आहे असं, तुला काही टेन्शन नाही. मी झटायचो असं माझ्या फोटोसाठी. आणि माझं कसं असायचं की मला चांगला शॉट पाहिजे म्हणजे तो शॉट मला पाहिजे. मग मी कोणाच्या पायाखालून घुसतोय किंवा कोणाला बाजूला करतोय त्याचं मला काही भान नसतं. तर जर समजा आपण आज ऑर्डर बुक केले तर मी आधी त्यांना विचारतो की कुठून रेफरन्स. मला मोस्टली ना 90% रेफरन्सलेच येतात, कारण कसं माझा स्टुडिओ नाहीये किंवा काही शॉप नाही. तर मग तिथून मग त्यांचे डेट्स वगैरे फायनल झाले, त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्याप्रमाणे माझी टीम मी अरेंज करतो. त्या डेटला माझी टीम बुक होते. आणि मग वेडिंगची तर एक सवय झालेलीच आहे. म्हणजे समजा एखाद्या तुम्ही आचार्याला सांगितलं की हा लग्नाचं जेवण बनव, हे 5 पदार्थ मला पाहिजे, तर तो म्हणतात ना की त्याचा त्या धान्यातच हात पडणार की आज त्याला पालक पनीर बनवायचं तर तो डोळे दाखवून त्या पनीर मध्येच हात घालणार असं आहे. तर ती एक ना सवय झालेलीच आहे. म्हणजे आम्ही हॉलमध्ये गेलो ना ते सगळं फ्लो मध्ये होऊन जाते. म्हणजे असं काहीच प्लॅनिंग करायची गरज नाही की आज हे करायचंय ते करायचंय. कारण वेडिंग हा असा विषय आहे की आपण जरी टाइमवर पोहोचतो तरी समोरचे कधीच टाइमवर नाही. काही ना काही म्हणजे लेट येणारच, किंवा मग लेट झाला की मग सगळा भटजी म्हणणार की लेट झालाय फोटो नको. पहिली गोष्ट असं असते ना की फोटोग्राफर्स मध्ये फोटो देतच नाही, ते आपण काढून घ्यावे लागतात. गरज त्यांना आहे पण आपल्याला गरज असल्यासारखं द्यावं लागतं, कारण हे कसं वन टाइम आहे. बरोबर. तर मग काही प्लॅनिंग नसते वेडिंग. तिथे गेल्यावर फ्लो मध्ये आपल्याला जितकं काढता येईल तेवढं काढत जायचं असं. आणि मग ते वेडिंग फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी कोणकोणते कॅमेरेज किंवा लेन्सेस लाईट्स यूज करतो? आता लाईट्स वगैरे बघायला गेलं तर खूप प्रकारचे लाईट्स आहेत. आणि कसं आहे की क्लायंट बजेट जर आपण बघितलं तर सगळं कॅरी करणं पॉसिबल नाही. कारण कसं होते की एवढा सगळा सेटअप आपण नेणार तर त्याला त्यामागे पण कसं खर्च असतो. तुम्ही घेताय 1 लाखाची ऑर्डर आणि तुम्ही 1.25 लाखाचा खर्च करताय तर त्यामध्ये अर्थ नाही. तर मग लाईट्स मध्ये झालं तर मोठा लाईट्स वगैरे तर नॉर्मल झाले. नवीन RGB लाईट्स वगैरे आले वगैरे, तर मग त्या सगळ्या बेसिक लाईट्स आहेत. आणि फ्लॅश वगैरे तर ते आहे. मोस्टली माझं कसं आहे की मी अवेलेबल लाईट्स मध्ये जास्त खेळतो.
म्हणजे कसं आहे की मग तो एक बर्डन कमी राहतो. आणि कसं आहे की एखाद्याने जर सांगितलं की माझा इथे फोटो काढ, तर तुम्ही ना लाईट्स अरेंज करण्यात जातात. मग कसं असतं त्या माणसाचं एक थोडंसं कुठेतरी वाटते, अरे हा आता लाईट्स आपण लावणार, मग फोटो काढणार. मग तो एक ना म्हणतात ना की एक छोटासा मोमेंट असतो तो. एखाद्याने काढ फोटो म्हटलं की एक पटकन आपण काढून दिला हातात, त्याला दाखवला की ओके. ते आपण समजा पोस्ट प्रोसेस मध्ये वर खाली करतो, अगदीच लाईट नाही तर तुम्ही लाईट लावा. हा, तर मग वेडिंग्स मध्ये कसं की असेल नॉर्मल बेसिक लाईट्स तर पाहिजेच. आणि जे काही एक्सपेक्टेशन असतील त्याप्रमाणे समजा आता फक्त फोटोग्राफी आहे तर मग आता कसं की कॅन्डिड आणि ट्रेडिशनल ते मेन आहे. व्हिडिओवाला तर तुम्हाला कसं साधा पाहिजे की सिनेमॅटिक पाहिजे, तर साधा म्हणजे ट्रेडिशनल व्हिडिओ, मग एक ट्रेडिशनल व्हिडिओग्राफर वाढला. सिनेमॅटिक म्हटलं की मग एक सिनेमॅटोग्राफर वाढला. जास्तच मोठी टीम आहे तर आमचे असिस्टंट पण वाढतात. कारण हल्ली कसं की जेवढे इक्विपमेंट्स आहेत तर एक माणूस ते सामान बघायला पण पाहिजे. कारण काय होते की हल्ली चोरीचं प्रमाण पण खूप आहे, तर मग लग्नात एखादी बॅग कोण घेऊन गेला तर ते आम्हाला खूप भारी पडणार. आणि एकदा गेलेली वस्तू नाही येत. अशा प्रकारे त्यांचे एक्सपेक्टेशन असेल तशी आपली टीम आहे. आतापर्यंत तू एवढे सारे इव्हेंट्स, वेडिंग्स, फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट केलं, तर काही एक्सपिरियन्स म्हणजे चांगले वाईट जे काही असतं? आता मी वेडिंग कमर्शियल्स जे चालू केले तिथून म्हणतात की आपल्याला पेड जॉब्स घ्यायला लागतात, पेड वेडिंग्स. 2016 पासून मी हे स्टार्ट केलं की मला पहिली ऑर्डर आली. तर त्या ऑर्डर्स पासून म्हणजे प्रत्येक ऑर्डर्स मध्ये ना काही म्हणजे शिकायला मिळते. म्हणजे आज पण म्हणजे समजा आज जरी मी वेडिंग अटेंड केलं तर मग तिथला तो माहोल, तिथे लाईट्स, तिथे मी काय नवीन क्लिक केलं, तिथे येणारी माणसं, प्रत्येक लग्नात नवीन माणसं मिळत असतात. कोण असे एकदम खूप हे असतात, हॅपी असतात, कोण एकदम सपोर्टिव्ह असतात, कोण चिडचिड करणारे असतात. काही जण असतात की बाबा एकदाच उरकून घ्या, म्हणजे त्यांना काही पडलेली नसतं, म्हणजे एकदाच सगळं वेळेत झालं पाहिजे त्यावर लक्ष असतं. पण फोटोग्राफी हा खूप मोठा म्हणतात ना की महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही फोटोग्राफर्सना जर वेळ दिला तर तुम्ही चांगले फोटोज तुम्हाला मिळतील. आणि तो कसा वन टाइम आहे, एकदा वेळ गेली की संपला. तुम्ही असं नाही बोलू शकत अरे आज राहिले फोटो आपण उद्या काढू, उद्या काय परत तू लग्न नाही करणार. तर त्यामुळे हे खूप अनुभव आलेले आहेत. आणि काही अनुभव असे पण आहेत की डेटा लॉस होतो किंवा डेटा कुठेतरी मिस होतो. असे पण छोटे मोठे बरेचसे अनुभव आलेले आहेत. तर त्यामुळे आम्ही कसं की आज जर शूट झालं तर सगळ्यात आधी आम्ही तो सगळा डेटा आम्ही कॉपी करून घेतो. नेक्स्ट डे मी तो डेटा क्लायंटला पण देतो की तो तुम्ही पण कॉपी करून ठेवा, इन केस माझा डिलीट झाला तर तुमच्याकडे तरी आहे. प्लस आमच्या टीम मेंबर्स कडे पण मी सांगतो की प्रत्येकाने आपापल्याकडे ठेवा तो डेटा. आणि एक जवळपास 2 महिने 3 महिने सगळं कव्हर व्हायला लागते. डिपेंड्स म्हणजे क्लायंट किती आपल्याला सिलेक्शन देतो. काही जणांचे अल्बम आम्ही 1 महिन्यात पण दिलेले आहेत आणि काही जणांचे 2-3 वर्ष अल्बम जात नाही कारण ते सिलेक्शनच देत नाही. किंवा काही लोक अल्बम नेत पण नसतील. नेत नसतील म्हणजे अल्बम रखडतो एक तो सिलेक्शन मध्ये एक भाग असतो की 2000, 3000, 4000 फोटो झाले, पण अल्बम साठी तुम्हाला 200-250 सिलेक्ट करायचे. तर तो क्लायंट असं म्हणेल की कंटाळा करतात सिलेक्ट करायला, ठीक आहे नंतर देऊ, राहिलं की राहिलं. त्यामुळे काय होते की क्लायंटला माहिती आहे आणि मला माहिती आहे की अल्बम का रखडला, पण घरच्यांना वाटते की अरे त्या फोटोग्राफरने अजून अल्बम दिला नाही, मला 3 वर्ष झालं. मग तो पण आम्हाला खूप म्हणजे सांभाळावा लागतो. तो एक पॉइंट असतो. मग हे छोटे पॉइंट मध्ये कसं की क्लायंट्सना पण समजावावे लागतात आणि आपण पण थोडं समजून घ्यावं लागतं. तर काय होतं की काही गैरसमजमुळे ना एक निगेटिव्हिटी पसरते. त्या फोटोग्राफरनी काम केलं, फोटो चांगले आले, पण 2 वर्ष झाले अल्बम नाही दिला, अशी बाहेर चर्चा होत असते. पण अल्बम का रखडलाय ते नवरा नवरी आणि फोटोग्राफरलाच माहिती असतं. कारण फोटोग्राफरचं कसं असतं की एकदा तुमचा डेटा दिला की तो मोकळा होणार. या फील्डमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत? कारण म्हणजे वेडिंगला गेलं तर असं होतं की प्रत्येकाला फोटो काढायचा असतो आणि प्रत्येक विधी पण कॅप्चर होणं गरजेचं असतं. मग तू असे काही चॅलेंजेस फेस केले? चॅलेंजेस म्हणजे परत तेच बजेट इश्यू. कसं असते की हल्लीच्या लोकांना एक्सपेक्टेशन खूप आहे की आपलं सगळ्यात चांगलं व्हावं. आणि सोशल मीडियामुळे ना की त्यांना ते नवीन व्हिडिओ फोटोज दिसत असतात, पण त्यामागे ना त्यांना हे माहित नसते की ह्यांनी त्यामागे किती खर्च केला. कारण ज्याचं सर्वसाधारण बजेट आहे त्याला पण ते चांगले रील्स दिसत असतात आणि ते सॅम्पल घेऊन ते फोटोग्राफरकडे जातात की मला असं पाहिजे तसं पाहिजे. फोटोग्राफर कसं म्हणणार की तुम्हाला एवढी क्वालिटी पाहिजे तर तुम्हाला तेवढा पैसे मोजणे गरजेचं आहे.
आता काय होतं की विधीला एक फोटोग्राफर असतो, तो मी कसं की तो तिथे एक फोटोग्राफर फिक्स ठेवतो. आणि जर तुम्हाला रिलेटिव्हना पण एंटरटेन करायचे, त्यांचे पण फोटोज काढायचे, मग तो एक वेगळा फोटोग्राफर ठेवावाच लागतो. विधी सोडून तो मध्ये मध्ये इकडे येणार. मग कसं होतं की जसा फोटोग्राफर वाढला तसं बजेट वाढतं. तुमचं जर बजेट असेल तर मी 5 काय 10 फोटोग्राफर पण ठेवेन, तुमचं तेवढं बजेट पाहिजे. हा, मग हे काय होतं की अगदीच कमी बजेट वाल्यामध्ये पॉसिबल नाही. तर तुम्ही एक्स्ट्रा फोटोग्राफर अफोर्ड नाही करू शकत. मग तिथे मग कुठेतरी क्वालिटीचा इश्यू होऊन जातो. आणि चॅलेंजेसचं म्हटलं तर काय होतं की प्रत्येकाला माहिती आहे, जे माझ्या सर्कलमध्ये आहेत किंवा माझ्या रेफरन्समध्ये, की याची फोटोग्राफी चांगली आहे. तर चांगली काय आहे की ते कुठेतरी मी चांगलं बजेट घेतो, चांगली मी टीम अरेंज करतो. माझं एकट्याचं काम आहे. मी नेहमी सांगतो की हे काम माझं एकट्याचं नाही, माझ्या टीमचं आहे. मी जर कुठे एकटा गेलो लग्नात तर मग ते तुम्हाला तेवढा एंटरटेन नाही होणार, कारण मी एकटा नाही करू शकत. आणि कसं असतं की कॅन्डिड आणि ट्रेडिशनल हे एक टेक्निकल भाग आहे लेन्सेसचा. एक माणूस एकच काहीतरी कॅमेरा वापरू शकतो, एका वेळी ते दोन्ही नाही करू शकत. मग कुठेतरी मग तुम्ही जर बजेट कमी देताय आणि तुम्ही बोलताय की तूच ये, बजेट कमी आहे वगैरे, तर मग ते क्वालिटी मेंटेन करणं तेवढं पॉसिबल नाही. तेवढं तुम्ही बजेट पण स्ट्रॉंग ठेवा. आणि कसं फोटोग्राफी हे वन टाइम आहे, मेमरीज आहे. तुम्ही थोडं जर समजा त्यामध्ये बजेटचे एफर्ट्स टाकताय तर मग ते लाईफ टाइम आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्ही तिथे कमी नका करू. जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे ना तर थोडेफार मोजावे लागणार. वेडिंग वगैरे आयुष्यात आपण एकदा ते one time आहे. आणि परत काय होतं की मला एक क्लायंटना असं सांगावंसं वाटतंय प्रत्येकाला, की फोटोग्राफर्स वगैरे किंवा कुठलीही सर्व्हिस तुम्ही जर घेत असाल तर मग ती एक्झॅक्ट सर्व्हिस आणि कॉस्ट हे तुम्ही दोन्ही कम्पेअर करा. क्लायंटचं कसं होते, क्लायंट किंवा कस्टमर ते ना आधी ना फक्त कॉस्ट बघतात. कुठलीही गोष्ट घ्यायला हवी, जर कॅटरिंग झालं, हॉल झालं, डेकोरेशन झालं, फोटोग्राफी झालं, की असं असं आमचं लग्न आहे तर आम्हाला कॅटरिंग पाहिजे किंवा आम्हाला फोटोग्राफी पाहिजे, तर मग तो सांगणार मी एवढ्या एवढ्याला असं होतं. मग ते सांगणार नाही माझं बजेट एवढंच आहे. तर मग काय होतं की तुम्ही ना क्वालिटी बघा. असं असते की 50,000मध्ये पण कॅटरिंग मिळतो, 1,00,000मध्ये पण कॅटरिंग मिळतो. आता मी कॅटरिंगचा विषय बोलतोय ऍक्च्युली, एक एक्झाम्पल. तर कसं होतं की प्रत्येकाची चव वेगळी आहे, प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे. तसंच फोटोग्राफरचं पण असतं की तुम्हाला 10,000 पण फोटोग्राफर मिळणार, 25,000 पण मिळणार, 50 पण मिळणार, 5 लाखात पण मिळणार. तुमचं बजेट कसं आहे की तो क्वालिटी काय देतोय असं असतं. काही फोटोग्राफर असे असतात की असं मी त्यांचा निगेटिव्ह नाही बोलत, पण त्यांचा एक मोठं असतं की बस हे काम आपल्याला मिळू दे, बाकी क्वालिटीशी काय घेणं देणं नाही असं. मग काय होतं की क्लायंट बोलतो की माझा 80,000 बजेट आहे, हा ठीक आहे हो जाएगा, हा हे होऊन जाईल, मला हे पाहिजे, हा ठीक आहे होऊन जाईल. एकदा क्लायंट हातात आला, पैसे घेतले, संपला विषय. क्लायंटला काय वाटते की हा आपल्याला ते मिळणार. आणि मग हे ना ते चांगल्या फोटोग्राफरकडे कम्पेअर करायला पाहिजे. तुम्ही जे 1.5 लाख बोलले तर मला 80,000 देतो बोलला, ते म्हणून ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. असं आपण काय असं नाही बोलू शकत नाही तो फसवतोय वगैरे. हे सगळं कधी माहित पडते, लग्न होऊन जाते, सगळे कार्यक्रम होतात, फोटोग्राफी होऊन जाते, आणि नंतर मग हळूहळू हळूहळू लक्षात येते की आपण फसलोय, क्वालिटी नाही मिळाली, जे कमिट केलेलं ते मनासारखं नाही मिळालं. मग एकदा कसं आहे ना, इव्हेंट होऊन गेला की मग त्यात बोलण्यात अर्थ नाही. आणि असे क्लायंट आलेले आहेत माझ्याकडे की कॉस्टमुळे ते लोक स्वस्तवाल्या फोटोग्राफर्सकडे गेले, इव्हेंट झाल्यानंतर स्वतःहून फोन करून बोलले की आमचं चुकलं, ऍक्च्युली आम्ही कॉस्ट बघितली, तुमच्याकडे जायला पाहिजे होतं, त्या फोटोग्राफरने फसवलं, ते फोटो मनासारखे नाही. तर कसं असतं की एकदा इव्हेंट झाला की नंतर बोलण्यात अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीत फोटोग्राफीच नाही, कॅटरिंग म्हणा, डेकोरेशन म्हणा, किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही काही सर्व्हिस घेताय तर एक क्वालिटीवरती आधी नजर टाका, नंतर मग कॉस्टिंग बघा. कॉस्टिंग काय प्रत्येकाची कमी जास्त असते, पण क्वालिटी महत्वाची. तुम्हाला जे मिळणार आहे ते योग्य मिळालं पाहिजे. प्रत्येक जण पैसे देतो, पैसे कोण देत नाही असं नाही, पैशाशिवाय काय होतच नाही. हा, तर मग तुम्ही क्वालिटी बघा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ठरवा की आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे की आपल्याला स्वस्त पाहिजे, तर त्याप्रमाणे आपण ठरवायचं. ज्यांना या फील्ड मध्ये करिअर करायचं त्यांना तो काय सल्ला देशील? या फील्डमध्ये फील्ड खूप चांगली आहे, थोडी वाईट म्हणण्यापेक्षा खूप रिस्की आहे. कारण कसं असतं की फोटोग्राफी हा असा विषय आहे की काही गोष्टींचे फोटोज म्हणजे कसं की समजा मॉडेल शूट वगैरे असतो, काही प्रॉब्लेम झाला, डेटा लॉस झाला तर आपण रिशूट करू शकतो. वेडिंग एंगेजमेंट वगैरे ते परत नाही होत आणि तुम्ही परत नाही करू शकत एवढा. जर समजा एखाद्याचं नुकसान झालं तर आपण बोलू नाही शकत की सॉरी सर, मी पाहिजे तर तुम्हाला परत शूट करून देतो, तर ते शक्य नसते. कारण एवढी 1,000-1,200 माणसं, 2,000, म्हणजे जसा इव्हेंट असेल तसं एवढ्या माणसांना परत आणणं, तेवढा इव्हेंट परत उभा करणं, ते एक इम्पॉसिबल आहे.
तर हे सगळं जे आपण शूट करतो वगैरे ते सगळं डेटा सांभाळणं पण खूप महत्वाचं आहे. कारण माझ्यासोबत एकदा झालेलं असं. एक लग्नाचा व्हिडिओ आणि मी नवीन होतो त्यावेळी. म्हणजे असं काही शिक्षण घेतलं नव्हतं. या फील्डमध्ये नवीन असल्यामुळे ते कसं तेवढं सिरियसली नाही घेतलं असेल किंवा मग ते एकदम लाईटली घेतलं. की आपला हळदीचा कार्यक्रम झाला, एंगेजमेंट झाली, लग्न झालं, सगळा डेटा आणि मी कसं आहे की एकाला हायर केलेलं व्हिडिओसाठी. मी फक्त फोटोग्राफी करायची. तर त्याला सांगितलं की असं-असे 3 इव्हेंट आहेत, तर तू व्हिडिओग्राफी करशील? तर तो बोलला, "हो, करेल." आणि तो जुना असल्यामुळे फील्डमध्ये मी त्याच्यावरती भरोसा केला की आपल्यापेक्षा जुना आहे म्हणजे तो करणार व्यवस्थित. त्यांनी शूट वगैरे व्यवस्थित केलं. सगळं प्रत्येक इव्हेंट त्यांनी बऱ्यापैकी कव्हर अप केले. सकाळी साखरपुडा झाला, संध्याकाळी हळदी झाली, दुसऱ्या दिवशी लग्न वगैरे झालं. आणि मग मला बोलला की एडिटिंग वगैरे सगळं करून देतो. त्यावेळी डी-व्ही-डीचा जमाना होता. एक्स्ट्राज होते, पण तेवढे एक्सप्लोर नव्हते. म्हणजे लग्नाची डी म्हणून ते असायचं. लग्नाचा काय डेटा कसा देणार व्हिडिओ? तर डी पण. मला तुम्हाला एडिट करतो. आणि कसं आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. क्लायंट विचारतोय की डेटा कधी देणार? तर मी त्याला विचारायचो. तो कसा आहे, देतो ना, 10 दिवसात देतो, 15 दिवसात देतो. तो सांगायचा तसं मी 4 दिवस वाढवून मी क्लायंटला सांगायचो. असं करत-करत 3 महिने झाले. 3 महिने झाले, "भाई तू काय करतोय? म्हणजे तू मला फिक्स डेट सांग ना. 1 महिना तर 1 महिना सांग. 3 महिने तर 3 महिने. तू सांगतोय तसं मी त्याला सांगतो. म्हणजे रोज येऊन चांगलं नाही." तर तो बोलला, "ह्या आठवड्यात मी तसं हे करून तुम्हाला देतो." म्हटलं, "ठीक आहे." मी तो डेटा घेऊन आला सगळं रेडी झालेलं. मी बघितलं एंगेजमेंटचं शूट वगैरे व्यवस्थित होता, हळदीचं व्यवस्थित होता शूट आणि म्हटलं आता लग्नाची एक सेल लागली. लग्नाची डी लावली, हा बाई भलत्याच लग्नामध्ये नवरदेवची एंट्री वगैरे. तो हे काय आहे? तर मग चुकून झाला एक वगैरे. तो तर हां, चुकून झालं असेल वगैरे डी चेंज झाली असेल. नंतर 4 दिवसांनी परत मला बोलला, की "दादा एक प्रॉब्लेम झालाय." म्हटलं, "काय प्रॉब्लेम झालाय?" तर ते कार्ड हरवलं. तेव्हा जे जे काही टेन्शन आलेलं ते म्हणजे अक्षरशः आता मी करावं काय? तर म्हणतो मी बोललो, "तू बोलतोयस, इझिली बोलतोय, पण सगळा भार माझ्यावरती आला. आता समजू काय त्या क्लायंटला?" तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आमचे 6 महिने असे गेले. खूप टॉर्चर्स वगैरे. क्लायंट पण एकदम टेन्शनमध्ये आलेला आणि त्याचा डेटा लॉस झालेला. काय करावं, काय नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. ते कार्ड काय मिळतच नव्हतं. शेवटी माझे म्हणतात ना, की कुठेतरी स्टार्स चांगले होते किंवा माझं नशीब चांगलं होतं. माझे दोघांचे ब्लेसिंग्स होते. त्यामुळे त्या स्टुडिओमध्ये तो साफ-सफाई करत होता, तर त्याला ते कार्ड मिळालं. लकीली. आणि जसं मिळालं तसं मी अजिंक्यला सांगितलं, की ते कलेक्ट कर आणि तुला त्याचं 2-3 ठिकाणी कॉपीज मार. आणि तो सगळा डेटा आम्ही व्यवस्थित बनवून आम्ही त्या क्लायंटला दिला. तर क्लायंट खुश झाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण मी एवढा त्यामध्ये म्हणतात ना, की हे झालेलो, की निगेटिव्हली घेतलेलं ते सगळं. मग नंतर मी असं तो विचार केला, की हा प्रॉब्लेम एकदाचा सॉल्व्ह होऊन जाऊ दे आणि क्लायंट बस. ते मी खूप त्यामध्ये घाबरलेलो. त्यामुळे मी केलं, की ते तसं टॉर्चर आलेलं समोरून. नंतर मग मी ऑर्डर्स घ्यायचे सोडून दिलेले, कामं सोडून दिलेली, नवीन कामं घेत नव्हतो. एकदम डिप्रेशन सारखं झालेलं. म्हणजे व्हायचं नाही. त्यामुळे परत मग नवीन ऑर्डर्स वगैरे यायला लागले. नवीन ऑर्डर घ्यायची हिंमत व्हायची नाही माझी, की हा प्रॉब्लेम परत होईल वगैरे. तर सगळ्यांनी सांगितलं, की "नाही होत व्यवस्थित." योगायोगाने मला परत नवीन चांगली टीम मिळाली, चांगले प्रोफेशनल्स मिळाले. लोकांनी पण खूप सपोर्ट केला. मग परत हळू-हळू मग तो एक मोठा म्हणतात ना, की अनुभव आला, की आपल्याला क्लायंटचा डेटा सांभाळणं पण खूप महत्वाचं आहे. असं आहे, की नवीन फोटोग्राफर्सना मी असं सांगेन, नवीन किंवा जुन्यांना पण सांगेन, कारण जुने फोटोग्राफर्स पण ह्या चुका करतात. फक्त क्लायंट मिळेपर्यंत ते ॲज अ धंदा म्हणून फोटोग्राफी करतात. ते धंदा म्हणून कराच, पण कसं आहे, की समोरच्याला तुमची आर्ट पण द्या. समोरचा पे करतोय तो एक बिझनेस झाला. आणि तो पण खुश झाला पाहिजे, कारण तो पैसे देतोय ना. तर तुम्ही जे कमिट करता ते तुम्ही त्यांना दिलंच पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं, एखादी छोटी गोष्ट जरी नाही दिली ना, तर निगेटिव्हिटी लवकर पसरते पॉझिटिव्हिटीपेक्षा. कारण की तो फोटोग्राफर चांगला आहे, हे पसरायला वेळ लागणार. पण तो फोटोग्राफर बरोबर नाही ना, हे लवकर पसरतं. तर हे खूप सांभाळायला पाहिजे. सेकंड थिंग की तुम्हाला अपग्रेड होत राहायलाच पाहिजे. की जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं आहे, तर तुम्ही नवनवीन लेन्सेस, नवनवीन कॅमेरा, तो जुना कॅमेरा झिजवत बसण्यात अर्थ नाहीये. म्हणजे करू शकता, तुम्ही करू शकत असं नाही. पण तर तुम्ही तिथेच अडकलेले आहेत. हो, म्हणजे तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये कितीही म्हटलं तरी तुम्ही एकटे जरी असलात, तरी तुम्हाला नेक्स्ट लग्नामध्ये समोरचा फोटोग्राफर काय करतोय ना, तिथून पण शिकायला मिळते, की तो कसा फोटो काढतोय, तो काय इक्विपमेंट्स वापरतोय.
आणि प्रत्येकासोबत फ्रेंडली राहायचं. मी माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे सांगतो, की जुने फोटोग्राफर जे आहेत, त्यांना एक प्रकारचा काही जणांना, सगळ्यांचं नाही समजत. एक होता एक ॲटिट्यूड होता वगैरे. म्हणजे ते त्यांना वाटायचं, की त्यांनी तसं बघितलं तर खूप स्ट्रगल केलंय. त्यावेळची फोटोग्राफी खूप कठीण होती. रोलवाले कॅमेराज वगैरे. आता खूप सोपं झालंय, की आपल्याला फोटो दिसतो. पण त्यावेळी जे ते लोकं जे एक्सपोजिंग करायचे, ते लोकं जे आउटपुट द्यायचे, तर ते खरंच कमाल होती ती. कारण ते शिक्षण चांगलं म्हणजे एक म्हणतात ना, की शिकलेला फोटोग्राफरच करू शकत नाही. आजकाल कोणीही कॅमेरा घेतो, फोटो काढतो, हे खूप सोपं झालं. तर मिळून मिसळून राहावं. कधी काय होतं, की आपण मुलीकडून आहेत, तर मुलाकडचा पण फोटोग्राफर असतो. मग तिथे काय होतं, की दोघांना शॉट्स पाहिजे असतात. मग त्यामध्ये कसं, की दादा तू पण घे फोटोज, मला पण दे. असं एक हसी मजाकचा जर माहोल राहिला ना, तर भांडणं झालं. काही लग्नात भांडणं पण होतात, की लग्नविधी बाजूला राहतात आणि फोटोग्राफर मध्येच भांडणं होतात, की तू मध्ये-मध्ये काय येतो, मला मला शॉट मिस होतो वगैरे. तर काही क्लायंट असं पण सांगतात, की आम्हाला एकच फोटोग्राफर पाहिजे, की भांडणं वगैरे होतात. तर कसं आहे, की तुम्ही कधी पण आहे ना टेम्परेचर तुमचा कमी करा. कुठल्याही धंद्यात फोटोग्राफी कसं नाही. तर मग त्याचा प्लस पॉइंट असा आहे, की तुम्ही क्लायंट बरोबर गोड बोलताय, की समोरच्या व्यक्तीबरोबर किती मोठा प्रसंग आला, ते पण तो एक कसं एक नॉर्मली घेतला पाहिजे. जर रागामध्ये किंवा भांडणामध्ये गेला ना, तर ते सगळंच खराब वाटतंय. तेवढं तुम्ही सांभाळायला पाहिजे. बाकी म्हटलं तर डेटा कॉपी वगैरे खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत. मी कुठल्या सध्या जर उतरलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी एक्सपिरियन्स पण मिळतो, की कुठे-कुठे अडथळे आहेत ना, ते प्रत्येकाने ते म्हणतात ना, की ते आपटलेच पाहिजे ते अडथळे. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. सगळं सोपं असतं तर मग काय प्रत्येक जण सक्सेसफुल झाला असता. अडथळा येणं महत्वाचं आहे. तिथे पण आपण म्हणतात ना, की ठोकर लागली ना, की मग आपल्या लक्षात राहतं, की पुढे आपण चुकलं नाही पाहिजे. त्या माणूस त्याप्रमाणे त्या तयारीत पुढे जातो. पण त्यातून शिकत जातो. हो, हो. ठोकर मिळणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला ठोकर नाही मिळत आहे ना, तर तुम्ही एक असं म्हणतात ना, की मी ओव्हर कॉन्फिडन्स होतो. आतापर्यंत मी खूप चांगलं केलंय. मला कधी काही झालं नाही, पुढे काय होणार नाही. ती एक म्हणतात ना, की एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. पण कुठे ना कुठे आपण असं आपटलो पाहिजेच. त्याशिवाय आपण फेलाईट नाही. मुळात ना त्याचं पॅशन पण असलं पाहिजे. हां, पॅशन तर मेन पाहिजे. हो. तुम्ही म्हणता असं नाही, की आजकाल फोटोग्राफीला डिमांड आहे, तर मी फोटोग्राफी करतो. पण तसं नाही होणार नाही. तुमच्या अंगात पॅशन पाहिजे आणि ह्या लाईनमध्ये ना, की कसं आहे माहिती आहे, की स्ट्रगल खूप आहे. स्ट्रगल इन द सेन्स सकाळी निघालेला फोटोग्राफर संध्याकाळी घरी जातो. तर लग्नात कधी-कधी जेवायला मिळेल, न मिळेल असं फार असतं. तर मग ते पण खूप आहे. कारण लोकांना फक्त दिसते, की तो फोटोग्राफीमध्ये एवढे कमवतो, तेवढे कमवतो. फोटोग्राफी असं नाही, सगळ्याच बिझनेसचा आहे. अप्स अँड डाउन्स असतात. निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा जे असतात ना स्ट्रगल दिसत नाही त्यांचे. जे मोठेपणा किंवा जो सक्सेस झालेला आहे ना तेवढंच दिसते. त्यामुळे ती पण एक तयारी ठेवा. तुम्हाला उपासमार पण करावा लागणार आहे. तुम्हाला थोड्या इक्विपमेंटसाठी खर्च पण करावा लागणार आहे. प्लस तुम्हाला घर पण तुमचं सांभाळायचं आहे. ऑर्डर्स घेताय तर तुम्ही एवढे पण स्वस्त नका घेऊ, की तुम्हाला तुमचं तुमचं घर चाललं पाहिजे. तुम्ही जे काय 20-25,000 कमवताय, तर त्यात तुम्ही कॅमेराचा पण खर्च काढा, तुमचा घर खर्च पण काढा. नाहीतर काय होतं, की आपण 20,000 ची ऑर्डर घेतली आणि आपल्याला 2,000 मिळाले, तर ते 2,000 तुम्हाला ते मोठे दिसतायत. आजकालच्या तुमच्या ना घर खर्चामध्ये 2,000 काहीच नाही आहे. दिवसाला 2,000 उडून जाणार. तर ती सिलिंडर जरी मग म्हटला, ₹1,000 सिलिंडरला गेले, लाईट बिल ₹1,500 गेलं, बाकी ₹500 कुठून आणणार? अन्नधान्य तर आहे ना. मग तो पण तुम्ही विचार करा. हे नवीन फोटोग्राफर्सना मला सांगायचं आहे, की अगदी स्वस्तात नका घेऊ. क्लायंट जातोय तर जाऊ दे. तुम्ही अगदी स्वस्तात घेऊन काय होतं, की मार्केटची वाट लागते. हां, त्यामुळे काय होतंय, की लोकांना एवढंच दिसतंय, की तो फोटोग्राफर स्वस्त घेतोय, तुम्ही महाग का घेताय? बरोबर. आणि कस्टमरचं कसं असतं, की त्यांना जोपर्यंत समजत नाही क्वालिटीबद्दल, तोपर्यंत ते पैसाच बघणार. ते कुठलंही कपड्याचं दुकान असू दे किंवा मग खानावळ असू दे. ते आधी बघताना, की तिथे स्वस्त आहे, तर आपण तिथे आधी जातो. क्वचित लोकं आहेत ज्यांना क्वालिटीची जाणीव आहे ना, ते क्वालिटीकडेच जातात. तर मग नवीन जे काही एंट्री घेणार असतील, त्यांनी बऱ्यापैकी स्वतः पण डेव्हलप व्हा, मार्केट पण खराब नका करू आणि कमवा. 4 पैसे जास्त कमवले म्हणून तुम्हालाच फायदा. तुम्हालाच पुढे म्हणतात ना, की तुम्हीच पुढे ग्रो होणार. किंवा सस्टेन करू शकत नाही. हो, हो, हो. कारण काय उगाच म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये टिकायचंय म्हणून तुम्ही कामं नका करू. हो. कारण कमी पैशात घेतलेली कामं आहेत, ते पैसे हातात नाही राहत. जसे वाटण्यातच जाणार. कितीही झालं तरी तुम्ही वाटलं, की आपण कमीमध्ये ऑर्डर घेतली आहे, तर आपण कमीत कमीमध्ये देऊ. तर त्यावेळी क्वालिटी नाही राहत.
त्यावेळी काय होते की आपण कमीत कमी खर्चामध्ये समोरच्याला जे आउटपुट देतो त्या आउटपुट मध्ये मजा नसते. बरोबर. कुठेतरी मग ते वाटते की मग ते क्वालिटीवरती येऊन जातं. आता थोडं आपण कॅज्युअल मालवणी विषयी बोलूया. तर कॅज्युअल मालवणीची सुरुवात कशी? कॅज्युअल मालवणी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की त्याचे खूप सारे किस्से आहेत. खूप सारे आम्ही अपडाऊन्स बघितलेले आहेत. तर त्याचा एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. तर मला ते पॉडकास्ट द्यायला आवडेल माझ्या टीम सोबत. ओके, नक्की नक्की. तर हे होते मयूर वाईलकर, यांच्याकडून आज आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी बद्दल बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.